मित्रांनो, हा व्हिडिओ केवळ आणि केवळ बौद्ध समाज बांधवांच्या माहितीसाठी आणि काही गोष्टीसाठी शेअर करत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाचा विषय हा जोर धरू लागला आहे. विरोधी गटाकडून प्रचंड आंबेडकरी समाजातील नेत्यांवर, आंबेडकरी समाजावर, सोशल मीडियावर चिखलफेक केल्या जात आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून आंबेडकरी समाजाला, समाजातील कार्यकर्त्याला आवाहन करतो. विरोधी गटाला कुठल्याही प्रकारची सोशल मीडियावर रिप्लाय देण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. त्यांच्या कमेंटला, त्यांच्या व्हिडिओला, त्यांच्या पोस्टला कुठल्याही प्रकारचा तुम्ही रिप्लाय करू नका. त्यांना हवा देऊ नका. कारण काही काळानंतर त्यांची हवा आणि त्यांचं जे काही आहे, ते सगळे गायब होणार आहे. ते पंक्चर होणार आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे इथून मागं ज्या चुका बौद्ध समाजाने केल्या, त्यातील प्रमुख चूक हौशे, गौशे, नवशे यांना आंबेडकरी समाजातील स्टेजवर बोलवणे, त्यांना हवा देणे, त्यांना कार्यक्रमाचा अध्यक्ष देणे, त्यांना चळवळीत स्टेज देणे, बोलायला देणे. आजकाल हेच लोक आपल्याला शहाणपणा शिकवत आहेत. बरेच समाजातील काही दलाल, भडवे लोक आपल्याच समाजातील वर्गण्यासाठी इकडं-तिकडं हे ते भानगडी करण्यासाठी दादा-भाऊकडे जातात, पैसे मागतात आणि त्यांना छाताडावर बसवून घेतात. कालांतराने हेच लोक आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यावर, आपल्या समाजावर काय चिखलफेक करत आहे याचं चित्र तुम्ही पाहत आहात. त्यामुळे या अशा लोकांना आपल्या स्टेजवर बोलवणे, यांना मोठं करणे, यांना प्लॅटफॉर्म देणे, हे सगळे नाटकं समाजातील लोकांनी, चळवळीतील कार्यकर्त्यांनी बंद केले पाहिजे. दुसरी गोष्ट, उपवर्गीकरणाचा विषय ज्या लोक जे लोक त्याचं समर्थन करत आहे, त्याला आपण विरोध देखील करू नका. आपला विरोध फक्त कशाला आहे माहिती आहे का? उपवर्गीकरणाचा जो विषय आहे, हा केवळ आणि केवळ असंविधानिक असल्यामुळे, संविधानाच्या चौकटीत तो विषय बसत नसल्यामुळे आंबेडकरी समाज आणि समाजातील कार्यकर्त्याकडून त्याला विरोध केला जात आहे, हे देखील प्रामुख्याने स्पष्ट करत आहे. मित्रांनो, सोशल मीडियावर कृपया एकमेकांच्या कुठल्याही पोस्टला थारा देऊ नका, त्यांना हवा देऊ नका. ते ऑलरेडी पंक्चर होणार आहेत, त्यामुळे त्यांना मोठं करण्याच्या भानगडीत पडू नका. आमचा विरोध फक्त उपवर्गीकरणाला यासाठी आहे, कारण ते संविधानाच्या विरोधात आहे. संविधानाच्या चौकटीत ती गोष्ट बसत नाही. म्हणून त्याला आंबेडकरी समाज विरोध करत आहे. आंबेडकरी कार्यकर्ता विरोध करत आहे. पर्सनली वैयक्तिक कोणत्या समाजाला किंवा कोणाला विरोध करण्याचा काहीही प्रश्न नाही. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. मला लाईक करा आणि फॉलो करा. थँक धन्यवाद.